नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत एकदम परफेक्ट दही कढी। सध्या पित्राचा महिना चालू आहे आणि पित्रांच्या नैवेद्यासाठी खास नैवेद्य म्हणून कढीचा मान असतो। त्यासाठी ही पित्रांना नैवेद्य म्हणून कढी केली जाते। तर ही कढी कशी करायची आणि झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी पाहणार आहोत। अनेकदा कढी केल्यानंतर फुटते आणि ती फुटू नये म्हणून काही महत्त्वाच्या टिप्स देखील आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण रेसिपी पहा, म्हणजे तुमची कढी एकदम परफेक्ट अशी तयार होईल। चला तर मग ही दही कढी कशी बनवायची ते पाहूया आणि रेसिपीला आपण सुरुवात करूया। सुरुवातीला या ठिकाणी आपण मिक्सरचे भांडे घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1 कप दही घालून घ्यायचे आहे। दही घेताना आपण आंबट घेतलेले आहे। आंबट दही वापरले तर कढी ही एकदम टेस्टी आणि स्वादिष्ट अशी तयार होते। त्यासाठी आपण हे मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेले आहे आणि मिक्सरला आपण हे चांगले फिरवून घेणार आहोत। दही मिक्सरला फिरवून घेताना यामध्ये आपण थोडेसे पाणी घालून घेतलेले आहे आणि याची आपण मिक्सरला फिरवून ताक तयार करणार आहोत आणि नंतरच याची कढी तयार करायची आहे। हे मिक्सरला फिरवलेले आहे, हे पहा या ठिकाणी फिरवून झालेले आहे। त्यानंतर आपण एक भांडे घेतलेले आहे, त्याच्यामध्ये तयार आपले हे मिश्रण घालून घ्यायचे आहे आणि पाणी तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे पाणी यामध्ये तुम्ही घालू शकता। पण 2 कप यामध्ये पाणी घातलेले आहे। आपण दही या ठिकाणी फिरवून घेतले आणि त्याचे अशा प्रकारे ताक तयार केलेले आहे। हे आपण साईडला ठेवणार आहोत आणि कढई गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेणार आहोत। या ठिकाणी आपण ही कढी तेलामध्ये करत आहोत। जर तुम्हाला तूप घालायचे असेल तर तुम्ही तूप देखील वापरू शकता। आणि तेल मस्त असे गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी घातल्यानंतर मस्त अशी तडतडू द्यायची आहे। नंतर 1 चमचा जिरे घालायचे आणि चिमूटभर हिंग घालून घेणार आहोत। लसूण न घालता आपण फक्त हिरवी मिरची मिक्सरला बारीक केलेली आहे आणि त्याची पेस्ट 1 चमचा तयार केलेली आहे, ती याच्यात घालून घ्यायची आहे आणि ही मस्त अशी आपण या ठिकाणी परतून घेणार आहोत। मिरची बारीक करताना या ठिकाणी आपण फक्त मिरची बारीक केलेली आहे, कारण आपण पित्रांसाठी ही कढी बनवत आहे। मग पित्रांना कढी जर तुम्ही बनवत असाल तर लसूण वापरायचा नाही। आणि हे आपण चांगले परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत। कढीपत्त्याची 10 ते 15 पाने घालायची आहेत। जर सुरुवातीला कढीपत्ता घातला तर तो तेलावर लगेच करपला जातो। त्यासाठी आपण मिरची आणि मोहरीचा तडका झाल्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे, म्हणजे कढीपत्त्याचा मस्त असा फ्लेवर उतरला जातो। त्यानंतर यामध्ये काही आपण मसाले घालून घेणार आहोत। मसाल्यांमध्ये आपण धना पावडर पाव चमचा घालायचे आहे, हळदी पावडर आपण अर्धा चमचा घालणार आहोत आणि गरम मसाला पाव चमचा। हे चांगले आपण मिक्स करून घ्यायचे आहे। गरम मसाला घातल्यामुळे कढी एकदम चवदार आणि टेस्टी अशी बनते, त्यासाठी आपण गरम मसाला घालून घेतलेला आहे। हे सर्व मसाले आपण एकजीव होईपर्यंत परतून घेतलेले आहे। यामध्ये आपण सुरुवातीला दह्याचे जे ताक बनवलेले आहे ते यामध्ये घालून घ्यायचे आहे। यामध्ये आपण पाणी घालून हे पातळ केलेले आहे। 1 कप दह्यासाठी आपण 2 कप पाणी घालून हे एकदम पातळ असे ताक बनवलेले आहे। या ठिकाणी तुमच्याकडे जर ताक असेल तर ताक देखील तुम्ही वापरू शकता। या ठिकाणी आपण दह्यापासून ताक बनवून तयार केलेले आहे, तेच या ठिकाणी वापरलेले आहे आणि हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत। हे आपण सतत ढवळत राहायचे आहे, नाहीतर कढी फुटण्याची शक्यता असते। आणि गॅस आपण मध्यम आचेवर ठेवायचा आणि हे चांगले शिजवून घ्यायचे आहे, म्हणजे यामध्ये आपण सर्व मसाले चांगले शिजवून घेणार आहोत। चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आणि कढी आपली आंबट गोड करायची आहे, त्यासाठी आपण यामध्ये 2 चमचे खिसलेला गूळ घालून घेणार आहोत। या ठिकाणी दही आंबट आहे, त्यासाठी यामध्ये गूळ घालायचा किंवा तुम्ही साखर देखील घालू शकता। यामध्ये आपण गूळ घातलेला आहे आणि गूळ विरघळेपर्यंत आपण हे चांगले कंटिन्यू अशा प्रकारे मिक्स करत राहायचे आहे। कढी करताना काही महत्त्वाच्या टिप्स देखील आहेत। दही हे आंबट असेल तर कढी अधिक चविष्ट लागते आणि दुसरी टिप्स म्हणजे कढी करताना सतत ढवळत राहायचे, नाहीतर कढी फाटण्याची शक्यता असते। तिसरी टिप्स म्हणजे उकळी आल्यानंतर आच मंद करायची आणि मंद आचेवरच ही कढी करायची आहे। चौथी टिप्स या ठिकाणी आहे की तुम्ही जर पित्रांसाठी कढी करत असाल तर त्यामध्ये लसूण वापरायचा नाही। शेवटची 5वी टिप्स म्हणजे कढीला गोडसरपणा हवा असेल तर यामध्ये गूळ घालायचा आहे आणि याला अशाच प्रकारे आपण आणखी काही मिनिटं मिक्स करत राहणार आहोत। जसजशी कढी शिजली जाते तसतसा याला रंग पाहू शकता, मस्त असा याला पिवळा रंग येत आहे आणि मस्त अशी आपली ही कढी या ठिकाणी तयार होत आहे। कढीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही। आणि या ठिकाणी आपले 10 मिनिटं झाल्यानंतर कढीला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि गॅस आपण कमी केलेला आहे आणि कमी गॅसवर ही चांगली उकळून घ्यायची आहे। या ठिकाणी आपली
कढी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता मस्त अशी गरमागरम ही कढी तयार झालेली आहे। एका भांड्यामध्ये आपण काढून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती बारीक चिरलेली आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत। नैवेद्यासाठी किंवा खाण्यासाठी तयार झालेली आहे। अगदी झटपट आणि पटकन अशी तयार होणारी कढीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। तुम्हाला जर आजची ही कढीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कमेंट खाली नक्की सांगा। तसेच व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया आणखी स्वादिष्ट रेसिपींसोबत।